ಯಾರೆಲ್ಲ ಹಿಂದಿ ವಿಷಯವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರಲ್ಲ, ಪೇಪರ್ 1 ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಪೇಪರ್ 2ದಲ್ಲಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ 1 ಮತ್ತು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ 2 ಅದಕ್ಕೆ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನ ತಂದಿದ್ದೀನಿ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯಬಾರ್ದು. ಸೊ ಇದು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ 4ನೇ ಪೆಡಗಾಗಿಯ ವಿಡಿಯೋ. ಸೊ 4th ಪಾರ್ಟ್ ಇದೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ 3 ಪಾರ್ಟ್ ನೋಡದೇ ಇದ್ದರೆ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ TET HSTR GPSTR ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಅಂತಲೇ ಒಂದು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಸೆಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ತಾವುಗಳದನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಸೊ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಇವೆಲ್ಲ CTET ಎಕ್ಸಾಮ್ದಲ್ಲಿ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ KRTETಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಇವು ಆಗ್ತವೆ. प्रश्न 9 इतो भाषा शिक्षण के संदर्भ में बाल साहित्य का उद्देश्य है। ए बच्चों को जीवन कौशल सिखाना, बी बच्चों को भाषा के नियमों की जानकारी देना, सी बच्चों को उत्साही पाठक बनने के लिए प्रोत्साहित करना, या डी बच्चों को साहित्यिक विधाओं से परिचित करवाना. भाषा शिक्षणದ ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯದ ಸೊ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಪ್ಷನ್ ಸಿ, बच्चों को उत्साही पाठक बनने के लिए प्रोत्साहित करना. प्रश्न 10 संदर्भ में व्याकरण का शैक्षिक निहितार्थ है. ए व्याकरण का संदर्भ पाठ्य पुस्तक में ही होता है. बी व्याकरण पाठ के संदर्भ में सिखाया जाता है. सी पाठ के संदर्भ में व्याकरण जानना जरूरी नहीं है. या डी व्याकरण और संदर्भ दोनों अलग है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ. ಸೊ ವೆರಿ ಈಸಿ. ವ್ಯಾಕರಣ ಪಾಠ के संदर्भ में सिखाया जाता है, ಅದನ್ನೇ ಸಂದರ್ಭ में व्याकरण ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. प्रश्न 11 बच्चों को कहानी सुनाने की उपयोगिता सिद्ध होती है. ए कहानी कहने के तरीका द्वारा, बी कहानी में गुंथे हुए नैतिक मूल्यों के आधार पर, सी कहानी से मिलने वाली ज्ञान विज्ञान की जानकारी द्वारा, डी कहानी से मिलने वाली सीख द्वारा ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಸ್ನೇಹಿತರೆ 11ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಹಾನಿ कहने के तरीके द्वारा ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದ. 12ನೇ ಪ್ರಶ್ನೆ अवलोकन को आकलन का भाग तभी कहा जा सकता है जब अवलोकन ए प्रतिदिन प्रत्येक बच्चे का किया जा रहे हो, बी लड़के लड़कियों का अलग अलग किया जा रहा हो, सी अनिवार्यतः औपचारिक रूप में किया जा रहा हो, डी नियमित रूप से किया जा रहा हो. ಅಲ್ಲಿ अवलन को आकलन का भाग तभी कहा जा सकता है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಡಿ ನಿಯಮಿತ ರೂಪ से किया जा रहा हो ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕರೆಕ್ಟ್ ಇದೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಎಸ್ 13 सुरभि किसी भी ऐसे शब्द विशेष को बोलने में कठिनाई अनुभव करती है जिसमें 2 से अधिक बार त की आवृत्ति हुई हो. आप उससे उसे ऐसे शब्दों का विकल्प ढूंढ कर देंगे. ऐसे शब्दों को बार बार सुनने के लिए कहेंगे. बोलते समय इस पर ध्यान न देने के लिए कहेंगे. त वाले शब्दों को बार बार उच्चारण करवाएंगे ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಗೊತ್ತಾಗ್ತದ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ त वाले शब्दों को बार बार उच्चारण करवा जाएंगे. ಸೊ ಅದನ್ನೇ ನಾಲಿಗೆ ಸುರುಳಿಗಳು ಟಂಗ್ ಟ್ವಿಸ್ಟರ್ಸ್ ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ प्राथमिक स्तर पर भाषा का आकलन करने में सर्वाधिक सहायक है. सो ए पोर्टफोलियो, बी नाटक का मंचन, सी वीडियोग्राफी, या डी लिखित परीक्षा. ಈ ಕ್ವಶನ್ ಬಹಳ ಸಾರಿ ರಿಪೀಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. पोर्टफोलियो ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನೆನಪಿಟ್ಕೊಡ್ರಿ, ಕೃತಿ ಸಂಪುಟ. यदि तुम्हें डलिया भरकर आम दे दिए जाए तो तुम क्या करोगी. इस प्रश्न का उद्देश्य है बच्चे के अनुभव और चिंतन को स्थान देना, बच्चों की मौखिक परीक्षा लेना, बच्चों को गणित की ओर प्रवृत्त करना, बच्चों को नए शब्दों से परिचित कराना. ಅಲ್ಲಿ ಫಸ್ಟೇ ಇದೆ ಅನುಭವ और चिंतन को स्थान देना ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿತ್ತಂದರೆ यदि तुम्हें डलिया भरकर आम दे दिए जाए तो तुम क्या करोगे. ನಿಮಗೆ ಒಂದು ಬುಟ್ಟಿ ತುಂಬ ಮಾವಿನ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಅವರ ಅನುಭವ ಮತ್ತು ಅವರ ಚಿಂತನೆಗೆ ಏನು ಮಾಡೋದಂಗೆ ಆಗ್ತದೆ, ಸ್ಥಾನ ಕೊಡ್ತಂಗೆ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ अकादमिक सत्र शुरू होने के 2 माह बाद तब भी कक्षा 4 के विद्यार्थियों को भाषा की पाठ्य पुस्तकें उपलब्ध नहीं करवाई जा सकी है. ऐसी स्थिति में शिक्षक ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ पाठ्य पुस्तकें उपलब्ध होने तक पठन लेखन की प्रक्रिया आरंभ न करवाए. भाषाई क्षमता के विकास के लिए अन्य विषयों की पाठ्य पुस्तकों का प्रयोग करें. श्रवण एवं वाचन कौशल का अभ्यास करवाते रहे. विद्यार्थियों को पाठ्य पुस्तक अपने आप खरीदने के लिए प्रोत्साहित करें. ಸೊ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು
ಭಾಷಾಯಿ क्षमताओं के विकास के लिए अन्य विषयों की पाठ्यपुस्तकों का प्रयोग करें ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, भाषा शून्य में विकसित नहीं होती, इसका शैक्षिक निहितार्थ है कि भाषा सीखने के लिए डैश अनिवार्य है. पारिवारिक संवाद, सामाजिक अंतक्रिया, ವಿದ್ಯಾಲಯ ಪಢಾಯಿ ಲಿಖಾಯಿ, ಭಾಷಾ ಪ್ರಯೋಗಶಾಲಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. ಸೊ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತಕ್ರಿಯಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ರೈಟ್ आंसर. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, प्राथमिक स्तर पर भाषा शिक्षण का उद्देश्य है बच्चों को व्याकरणिक नियमों को कंठस्थ करवाना, अक्षरों के बनावट के प्रति सचेत करना, सहज अभिव्यक्ति का अवसर देना, मातृभाषा की लिपि की पहचान करवाना ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. सहज अभिव्यक्ति का अवसर देना ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ರೈಟ್ आंसर. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, भाषाई कौशलों के संबंध में कौन सा कथन सही है? ए, सभी भाषाई कौशल अंत संबंधित है. बी, सभी भाषाई कौशल स्वयं ही विकसित होते हैं. सी, सभी भाषाई कौशल पाठ्यपुस्तक से ही विकसित होते हैं. या डी, कोई भी भाषा कौशल अंत संबंधित नहीं है. ಅಲ್ಲಿ ಭಾಷಾ ಕೌಶಲಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ में ಅಂತಂದಂಗ ಸೊ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಸಭಿ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ ಅಂತ ಸಂಬಂಧಿತ है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಾದ ಆಯ್ಕೆನೇ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, पढ़कर समझना कुशलता का विकास करने में सबसे कम महत्वपूर्ण है. पढ़कर समझना, कहानी का अंत बदलवा देना, कहानी पर आधारित व्याकरण समझाना, कहानी को अपनी भाषण में कहलवाना, कहानी पर आधारित प्रश्न बनवाना ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ಕಹಾನಿ ಪರ್ ಆಧಾರಿತ ವ್ಯಾಕರಣ ಸಂಜಾನ ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಇದೆಲ್ಲ ಆಯ್ಕೆ ಬಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ತುಂಬಾನೇ ಸರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, निम्नलिखित में से कौन सा कथन प्राथमिक स्तर पर भाषा सीखने के एक महत्वपूर्ण उद्देश्य की ओर संकेत करता है? सो 21ರಲ್ಲಿ आयके डी, भाषा को अपने परिवेश एवं अनुभव को समझने का माध्यम मानना ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, भाषा सीखने में शब्दकोश का बहुत महत्व है. निम्नलिखित में से शब्दकोश का सबसे कम महत्वपूर्ण उपयोग कौन सा होगा ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಕಮ್ ಉಪಯೋಗ ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಕ್ಷರ ವರ್ಣೋಕೋ ಕ್ರಮಜನನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಡಿಮೆ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಆಗ್ತದೆ. ಬಟ್ ಅದರಲ್ಲಿ ಶಬ್ದಕ ಅರ್ಥ ಜನನ, ಸಮನಾರ್ಥಿ ಶಬ್ದ ಜನನ, ವರ್ತನಿ ಜನನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೊ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಗ್ತದೆ. ವಿಡಿಯೋದ ಕಡೆ ಪ್ರಶ್ನೆ, जब बच्चे भाषा से भिन्न कोई विषय पढ़ते हो तो वे साथ साथ भाषा भी सीखते हैं, साथ साथ परीक्षा की तैयारी भी करते हैं, केवल अवधारणा ही बना पाते हैं, केवल विषय ही पढ़ते हैं ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. साथ साथ भाषा भी सीखते हैं ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಆಗ್ತದೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ನ ಮುಂದೆ ವಿಡಿಯೋನ ಹಾಕ್ತೀನಿ. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೆಡಾಗೋಗಿನ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಶೇರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಲೈಕ್ಗಳನ್ನು, ನಿಮ್ಮ ವ್ಯೂಸ್ಗಳನ್ನು ಬಂದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದೇ ಥರದ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಸೊ ಸಿಗ್ತೀನಿ ಮತ್ತೊಂದು ಹೊಸ ಭಾಗದ 5ನೇ ಭಾಗದ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಬಾಯ್.